श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी सावित्रीने तिचा पती सत्यवान याचे प्राण यमाकडून परत मिळवले होते. त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी वडाचं पूजन करतात आणि व्रतसुद्धा केलं जातं. यंदा 2026मध्ये 29 जून रोजी पहाटे 3:07 पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि 30 जून रोजी पहाटे 5:27 संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार पौर्णिमेचं व्रत 29 जून रोजी पाळलं जाणार आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. घरच्या घरी किंवा बाहेर वडाच्या झाडाजवळ जाऊन वडाची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी, यासाठी काय साहित्य लागणार आहे, वटसावित्रीचा उपवास कसा करायचा असतो, या उपवासाला काय खायचं असतं, हा उपवास कधी सोडावा, याचबरोबर गर्भवती महिलांनी उपवास करावा का किंवा वडाचं पूजन कसं करावं, या व्यतिरिक्त अजून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. जसं की मासिक पाळी संदर्भातील किंवा मासिक पाळीचा 4था दिवस असेल तर 2 वेळा डोक्यावरून नाहू करून पूजा करावी का, वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात अगोदर स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपल्याला दरवाजा स्वच्छ करून घेऊन दारामध्ये एक छोटीशी का होईना तुम्हाला रांगोळी काढायची आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, उंबरठ्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरातील देवांचं पूजन करायचं आहे. देवपूजा तशीच राहू द्यायची, दार स्वच्छ करायचं नाही, उंबरठ्याचं पूजन करायचं नाही आणि डायरेक्ट स्वयंपाक किंवा वडाचं पूजन करायचं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे दार स्वच्छ करून दारात रांगोळी काढून त्यानंतर घरातल्या देवघरातील देवांची पूजा करूनच आपल्याला वडाची पूजा जी आहे ती करायची आहे. आता वडाची पूजा करण्यासाठी एखादं मोठं ताट घ्या. ताट असेल तर त्यामध्ये सर्व सामग्री तुम्हाला जमा करायची आहे, काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या सोसायटीमध्ये कुठे वडाचं झाड असेल तिथे आपल्याला पूजेसाठी जायचं आहे. सुरुवातीला बाहेर जाऊन पूजा कशी करायची आहे हे सांगते आणि त्यानंतर मग घरामध्ये देवपूजा कशी करायची हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्या अगोदर जी काही प्रश्न बऱ्याच जणांना पडलेली आहेत त्याचं उत्तर बघूया. वटसावित्रीचा उपवास कसा करावा? वटसावित्रीचा उपवास हा वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची पद्धत आहे. तर तुमच्या भागात, तुमच्या शहरात कशा पद्धतीने वटसावित्रीचा उपवास केला जातो याची माहिती तुम्ही काढा आणि त्यानुसार प्रथम तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला माहिती मिळालीच नाही तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये जे ऐकत आहात किंवा तुम्हाला अजून कोणी काय सांगत आहे त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता. कारण आपल्या घराण्यातील किंवा आपल्या एरियातील ज्या रूढी परंपरा आहेत त्या पाळणं आणि त्यानुसारच सणवार किंवा व्रतवैकल्य साजरं करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं. तर बघा, माझ्या माहितीनुसार वटसावित्रीचा उपवास करण्याच्या 3 पद्धती आहेत. ज्यातील पहिली पद्धत जी आमच्या भागामध्ये केली जाते ती म्हणजे वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरला जातो. या वेळेमध्ये वडाची पूजा करेपर्यंत तुम्ही चहा घेऊ शकता, कॉफी घेऊ शकता, दूध घेऊ शकता, एखादं फळ किंवा ज्यूस घेऊ शकता, पण फराळाचे कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाहीत किंवा अजून काही खाल्लं जात नाही. डायरेक्ट वडाचं पूजन झाल्यानंतर जो काही आपण पूर्णावरणाचा स्वयंपाक केलेला आहे ते जेवण करून हा उपवास जो आहे तो सोडला जातो. पण आजकाल बघा, बऱ्याच जणांना औषधं गोळ्या चालू आहेत, सकाळच्या गोळ्या, दुपारच्या गोळ्या, असं काही डॉक्टरांनी रिस्ट्रिक्शन सांगितलेले असतात. तर त्यामुळे आजकाल बरेच जण फराळाचे पदार्थ जे आहेत तर ते खाऊ लागलेले आहेत. जसं की साबुदाणा असेल, भगर असेल किंवा अजून कोणतेही फराळाचे पदार्थ आहेत तर ते खात आहेत आणि मग गोळ्या वगैरे घेऊन मग वडाचं पूजन झाल्यानंतर जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन हा उपवास सोडतात. तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता. दुसरी पद्धत म्हणजे काय की दिवसभर उपवास केला जातो. दिवसभर उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. चहा, दूध, कॉफी, फळं घेतली जातात आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो. बऱ्याच भागांमध्ये यानुसार केलं जातं. या व्यतिरिक्त बऱ्याच भागांमध्ये अगदी 24 तासाचा उपवास धरला जातो. म्हणजे हा वटसावित्रीचा संपूर्ण दिवस रात्र उपवास धरला जातो. फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि या दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी हा जो काही उपवास आहे तो सोडला जातो. यानंतर किंवा बऱ्याच जणांकडे तर या दिवशी फक्त पाण्यावर हे व्रत केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो.
तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही हा उपवास करू शकता. दुसरा प्रश्न म्हणजे जर तुमच्या घरातील कोणी महिला प्रेग्नेंट असेल आणि त्या महिलेला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा यापैकी कोणता महिना सुरू झालेला असेल, डॉक्टरांनी तुम्हाला कोणतेही रिस्ट्रिक्शन सांगितलेले नाही आहेत आणि तुम्हाला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलेलं नाही आहे, सर्व तुम्ही हेल्दी आहात, तुम्हाला कोणतेही बंधन डॉक्टरांनी घातलेले नाही आहेत, तर मग अशा वेळेला तुम्ही वटसावित्रीचा उपवास पण करू शकता आणि वडाची पूजा पण तुम्ही करू शकता. घरच्या घरी करा किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन तुम्ही करा. ते तुमच्यावर आहे. पण तुम्ही करू शकता. पण डॉक्टरांनी तुम्हाला बेड रेस्ट सांगितलेला आहे, उपवास करू नका असं सांगितलेलं आहे, काही कॉम्प्लिकेशन्स सांगितलेले आहेत, तर मग तुम्ही यावर्षी वडाची पूजा करू नका आणि वटसावित्रीचा उपवाससुद्धा करू नका. 1 वर्ष गॅप घेऊ शकतो, काही हरकत नाही. तब्येतीची काळजी घ्या आणि पुढच्या वर्षी मग तुम्ही वडाची पूजा आणि उपवास जो आहे तो तुम्ही करू शकता. मासिक पाळीचा 4था दिवस आहे. मग 2 वेळा डोक्यावरून पाणी घेऊन नंतर वडाची पूजा केली तर चालते का? तर बघा, भले तुम्ही 2 वेळा काय 10 वेळा जरी डोक्यावरून पाणी घेतलं आणि जर 4थ्या दिवशी तुम्हाला फ्लो सुरू असेल, ब्लीडिंग सुरू असेल ना, तर तुम्ही पूजा नाही करू शकत. पण 4थ्या दिवशी तुम्हाला फ्लो जो आहे तो पूर्णपणे बंद असेल, तर मग अशा वेळेला तुम्ही 2 वेळा डोक्यावरून न्हाऊ करून तुम्ही वडाची पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं. मासिक पाळीचा पहिला, दुसरा, तिसरा दिवस असेल किंवा 4था दिवस आहे, तुम्हाला फ्लो सुरू आहे, तर मग अशा वेळेला तुम्ही फक्त व्रत करायचं म्हणजे वटसावित्रीचा उपवास तुम्ही करायचा. तुमच्या तिथे कशा पद्धतीने केला जातो त्यानुसार तुम्ही पण वडाचं पूजन करू शकत नाही. वडाचं पूजन तुमच्या घरातील इतर मंडळींनी जसं की तुमच्या सासूबाई असतील, तुमच्या जाऊबाई असतील, त्यांनी केलं तर चालतं. पण तुम्ही वडाची पूजा करू शकत नाही. बाहेर वडाच्या पूजेला जेव्हा आपण जातो तेव्हा एखाद्या ताटामध्ये सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे. आता पूजा कशी करायची याच्यासोबतच काय काय साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला सांगते. बाहेर वडाच्या पूजेला जेव्हा आपण जातो तर तिथे गेल्यानंतर खाली बसायला एखादं आसन वगैरे घ्यायचं आहे. तिथे असेल तर अतिशय उत्तम, पण बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरातून घेऊन गेलो तर ठीक राहील. तर आसनावर आपल्याला बसायचं आहे. जे काही आपण दिवा घेऊन गेलेलो आहोत तो दिवा सुरुवातीला लावून घ्यायचा आहे. कारण अग्निदेवतेच्या साक्षीने ज्या काही आपण गोष्टी करत असतो तर त्याचं पूर्ण पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि देवी देवता त्याचा स्वीकार करतात. अग्निदेवतेच्या साक्षीने जे काही आपण कार्य केलेलं आहे त्याचं म्हणून दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 विड्याची पाने आपल्याला ठेवायची आहे. त्यावर तांदूळ जे आहेत ते तुम्ही सोबत घेऊन गेलेले आहात तर ते थोडंसं ठेवायचं आहे आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे आणि ही सुपारी म्हणजे गणपती बाप्पांचं स्वरूप. याचं आपण सुरुवातीला पूजन करून घेऊन हळद-कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर फूल अर्पण करून घ्यायचं आहे. दुर्वा अर्पण करायचा आहे, वस्त्र अर्पण करायचं आहे आणि साखरेचा किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे. वडाचं पूजन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी त्या वडाच्या झाडाच्या बुंध्याशी अर्पण करायचं. त्यानंतर थोडंसं दूध अर्पण करायचं आणि परत थोडंसं पाणी अर्पण करायचं. त्यानंतर वडाच्या झाडाला हळद-कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही हार आणलेला असेल तर तो घालून घ्यायचा आहे किंवा जे काही तुम्ही फुलं आणलेली असतील तर ती तिथे ठेवायची आहेत. तर ती फुलं तिथे अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला जो काही आपण धागा आणलेला आहे तो धागा जो आहे तो 7 वेळा वडाच्या झाडाला आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे. पांढरा सुती धागा जो असतो तो 7 वेळेला आपल्याला क्लॉकवाईज आपल्याला प्रदक्षिणा घालत बांधून घ्यायचा आहे आणि त्या धाग्याला शेवटी गाठ बांधायची नाही. तुमच्याकडे रीळ तशी ठेवण्याची पद्धत असेल तर ते धागे जे असतात तर त्याच्यामध्ये रीळ अडकवून ठेवावा. बाकी तुमच्याकडे धागा जर 7 झाल्यानंतर जो उरलेला धागा असतो तर तो तोडून घेतात. तर मग अशा वेळी तो धागा तोडून घ्यायचा आणि जो 7व्या जो धागा आहे तर तो तिथे बाकी धाग्यांमध्ये असं अडकवून द्यायचा आहे. पण तिथे गाठ मारायची नाही. मग 7 वेळा धागा गुंडाळल्यानंतर वटसावित्रीची जी ओटी असते तर ती ओटी आपल्याला भरून घ्यायची आहे. वटसावित्रीची कथा ऐकायची आहे किंवा सांगायची आहे. तिथे बघा बऱ्याच जणी महिला ज्या असतात ती कथा वाचत असतात. कोणी तिथे वाचन करत असेल तर तिथे तुम्ही बसून ऐकली तरीसुद्धा चालते किंवा तुम्ही वाचन करा. इतर महिलांनी ती ऐकली तरीसुद्धा चालेल. आता तिथे वडाच्या झाडाखालीच वाचन करायचे आहे किंवा ऐकायची आहे. त्यानंतर वडाची आरती करून मग आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे किंवा तिथली पूजा वगैरे आपली पूर्ण झाल्यानंतर आपल्याला समजायचं आहे की वडाची आरती जी आहे ती तुम्हाला YouTubeवरती मिळून जाईल किंवा Googleवरती सुद्धा मिळून जाईल.
आरती झाल्यानंतर तिथे 5 महिलांची तुम्ही ओटी भरू शकता किंवा तिथे 5 महिलांच्या ओटीमध्ये 5 प्रकारची फळं असं आपल्याला द्यायचं आहे. आपण 5 महिलांना द्यायचं आहे. त्या महिला आपल्याला सेम परत याच पद्धतीने आपल्या ओटीमध्ये ते देत असतात. तर या दोन्हीपैकी तुमच्याकडे जे करण्याची पद्धत आहे ते तुम्ही करू शकता किंवा या दोन्हीही पद्धती तुमच्याकडे नसतील तर तिथे आहेत त्या महिलांना किंवा तुमच्या ओळखीच्या महिलांना किंवा कमीत कमी 5 महिलांना तुम्हाला हळद-कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे आणि त्यानंतर मग आपण आपल्या घरी येऊ शकतो आणि त्यानंतर घरी आल्यानंतर बऱ्याच जणांच्या घरी बघा या दिवशी पतीचं औक्षण करण्याची पद्धत आहे. मग घरी आल्यानंतर मिस्टरांचं औक्षण करायचं आणि त्यानंतर पुरणावळणाचा जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे, तर तो खाऊन आपल्याला उपवास सोडायचा असतो. जर तुमच्याकडे पूजा करेपर्यंत उपवास करण्याची पद्धत असेल, बाकी तुमच्याकडे जेव्हा उपवास सोडला जातो, त्याच्यानुसार उपवास जो आहे तर तो सोडू शकता. आता घरच्या घरी पूजा करायची असेल, तर आजूबाजूला कुठे नर्सरी असेल, तर वटपौर्णिमेच्या अगोदरच एक वडाचं झाड तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि त्याचं पूजन वटसावित्रीच्या दिवशी तुम्ही करू शकता. मग यापेक्षा तुम्ही काय करू शकता, की पूजा साहित्याच्या दुकानामध्ये वटपौर्णिमेचा कागद मिळतो. तर तो कागद आणून त्याचं तुम्ही पूजन केलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही Googleवर वडाच्या झाडाचं एखादं चित्र आहे, ते करून त्याची प्रिंट काढून तुम्ही घेऊ शकता. त्या प्रिंटची वडाच्या झाडाची तुम्ही पूजा केली तरीसुद्धा हे एक वेळ चालेल. खरं तर बघा वडाचं पूजन हे वडाच्या झाडाला पारंब्या आलेल्या असतात, त्या वडाचं पूजन करायचं असतं. जे वडाचं झाड 8 वर्षापेक्षा मोठं आहे. खरं तर अशाच झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करावी. पण हे शक्य नसेल तर किमान नर्सरीमधून एखादं वडाचं झाड आणून त्याची पूजन करायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी किंवा तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल, तर त्या मंदिराच्या परिसरामध्ये एखादा आश्रम असेल किंवा आजूबाजूला एखादं शेत असेल, तर त्या शेतामध्ये तुम्हाला ते लावून द्यायचं आहे. ते झाड जसं-जसं मोठं होत जाईल, तसं-तसं आपली प्रगती होते, आपल्या पतीचं आयुष्य वाढतं, असं त्यामागील भाव आहे. तर तुम्ही हे करू शकता. बाकी काही नाही तर तुम्ही रस्त्याच्या कडेला लावा, एखाद्या मोकळ्या जागी लावा. तुमच्या हातून वृक्षारोपण पण होईल आणि ते जसं मोठं होईल तसं तुमच्या पतीला दीर्घ आयुष्यसुद्धा मिळेल. हा त्यामागील भावसुद्धा आहे. मग हे केलं तर अतिशय उत्तम राहील. घरच्या घरी पूजा करण्यासाठी जी काही कुंडी असेल झाडाची तर एक पाट घ्यायचा आहे. त्यावरती कुंडी ठेवायची आहे. पाटाच्या आजूबाजूला रांगोळी काढून घ्यायची आहे. सेम सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा. आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. सुरुवातीला त्या झाडाला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर चमच्याभर दूध अर्पण करायचं आहे. पाणी परत अर्पण करायचं आहे. पानाचा विडा अर्पण करायचा आहे. हळद-कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे. फूल अर्पण करायचं आहे. जे काही हार वगैरे तुम्ही आणला असेल तर ते अर्पण करायचं आहे. वस्त्रमाळ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जो धागा आहे तो आपल्याला 7 वेळा बांधून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग 5 फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. वटसावित्रीची ओटी भरायची आहे आणि मग तुमच्या घरातील सासूबाई, जाऊबाई वगैरे असतील तर आपण सेम एकमेकींना हळद-कुंकू लावून घ्यायचं आहे. सेम जसं आपण बाहेर एकमेकींची ओटी भरतो तसं भरायचं आहे. किंवा एकमेकींच्या ओटीमध्ये 5 फळ वाण म्हणून देण्याची प्रथा आहे आणि त्यानंतर तुम्ही कथा ऐकायची आहे. जर घरामध्ये कोणी वाचत असतील किंवा तुमच्या स्वतःची कथा जी आहे ती वाचायची आहे आणि त्यानंतर वटसावित्रीची आरती करून तुम्हाला आपलं आसन जे आहे ते सोडायचं आहे. तर या पद्धतीने घरच्या घरी आपण पूजा करू शकतो आणि जेव्हा आपण घरी पूजन करतोय तर त्यावेळेला 5 फळांचं पूजन करताना नैवेद्य दाखवायचा आहे. पण नंतर तुम्ही जो काही वळणापुरणाचा नैवेद्य केलेला असेल, तर त्याचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो. तर अशा प्रकारे घरच्या घरी आणि बाहेर जाऊन तुम्ही वडाचं पूजन करू शकता. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.